Hello friends, welcome to Sri Academy of Science, Karad. In this lectures, we will discuss about the parts of typical flowering plants. In earlier lectures, just we started the morphology of flowering plants. In that, we were seeing the introductions. Okay. In this lectures, we will discuss about the parts of typical flowering plants. Right. Typical flowering plants are divided into two main parts. Right. So typical flowering plants are divided into two main parts. First one is the underground root system, and second one is the aerial shoot system. Okay, बघा मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट हा टॉपिक चालू केलेला आहे आणि त्या टॉपिक मध्ये लास्ट लेक्चरला आपण मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांटची इंट्रोडक्शन्स बघितलेली आहे. या लेक्चर मध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट बघणार आहोत, पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लावरिंग प्लांट्स. म्हणजे अगदी तुम्ही लहान असल्यापासून ते आतापर्यंत वनस्पती बघत आलेला आहात, पण आपण एक टिपिकल वनस्पती बघितली, टिपिकल फ्लावरिंग प्लांट्स जर बघितलं म्हणजे ज्या वनस्पतीला फुलं येतात अशी एखादी टिपिकल प्लांट्स बघितली. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर एकदम चांगलं उदाहरण जर म्हटलं तर मोहरीचं झाड, मस्टर्ड प्लांट्स ह्याच्यामध्ये आपल्याला टिपिकल फ्लावरिंग प्लांट्स अगदी योग्य पद्धतीने अभ्यास करता येतो. मग टिपिकल फ्लावरिंग प्लांट्स ह्याचं डिवायडेशन दोन मेन पार्ट्स मध्ये केलं जातं. पहिला जो पार्ट आहे तो अंडरग्राउंड रूट सिस्टम. सो इफ यू ऑब्झर्व, दिस इज द साइड सरफेस. Okay, and below the soil surface, underground root system is present. तुम्ही जर बघितला, हा सॉइल सरफेस आहे, जो ब्लॅक कलरचा मी हॉरिझॉन्टल काढलेला आहे तो सॉइल सरफेस आहे, म्हणजे जमीन आहे. जमिनीच्या खाली म्हणजे खाली ग्राउंड, जमीन, अंडरग्राउंड रूट सिस्टम. मग जमिनीच्या खाली आपल्याला काय बघायला मिळतात? अंडरग्राउंड रूट सिस्टम बघायला मिळणार आहे. फक्त आपल्याला मुळं बघायला मिळतात. तुम्ही असं कधी बघितलंय का जमिनीच्या खाली पानं आले, फुलं आले, फळं आले? तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. तुम्हाला जमिनीच्या खाली वनस्पतींचे अवयव ज्या वेळेला तुम्ही बघत असता त्यावेळेला तुम्हाला जमिनीच्या खाली फक्त काय बघायला मिळणार आहे? रूट्स बघायला मिळणार आहे, मुळं बघायला मिळणार आहे. म्हणून पहिला जो पार्ट आहे तो अंडरग्राउंड रूट सिस्टम आहे. दुसरा जो पार्ट आहे तो एरियल शूट सिस्टम. द सेकंड पार्ट ऑफ टिपिकल फ्लावरिंग प्लांट इज द एरियल शूट सिस्टम. Okay, so these are the aerial shoot system. म्हणजे हवेमधले जे अवयव आहेत वनस्पतींचे ते आपण बघितलेले आहेत. ओके, सो let's explore this parts of typical flowering plant. Typical flowering plants are divided into two main parts: underground root system, aerial shoot system. Underground root system, it is a homogeneous. Homogeneous म्हणजे काय? Homo means same, genus means form. Only one type of plant parts are present. म्हणजे जमिनीच्या खाली फक्त एकाच प्रकारचे तुम्हाला अवयव बघायला मिळतील. इथं बघा, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शरी रूट, मूळ. फक्त तुम्हाला रूट्स बघायला मिळणार आहे, दुसरा कुठलाही अवयव बघायला मिळणार नाही. ओके, म्हणून अंडरग्राउंड रूट सिस्टम ही कशी आहे? होमोजेनस आहे. दॅट मीन्स these plants will produce only one type of organs. ही जी वनस्पती आहे ती तयार करत असताना फक्त एकच प्रकारचे अवयव तयार करणार आहे. जमिनीच्या खाली फक्त मूळ म्हणजे मूळ. म्हणून अंडरग्राउंड रूट सिस्टम ही कशी आली? होमोजेनस. दुसरा प्रकार आला एरियल शूट सिस्टम. इट इज हेटेरोजीनस. Hetero means different. Okay. Genus means forms.
वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. सो एरियल शूट सिस्टम इज अ हेटेरोजिनस. मग हेटेरोजिनस का आहे, तर तुम्ही ज्या वेळेला जमिनीच्या वरती बघत असतात त्यावेळेला तुम्हाला वेगवेगळे अवयव बघायला मिळणार आहेत वनस्पतींचे. मग कुठले कुठले आले? फर्स्ट वन इज द स्टेम, खोड असणार आहे, झाडाचं खोड बघायला मिळणार आहे. झाडांच्या खोडांवरती ब्रांचेस असणार आहेत. हिअर वी राईट द ब्रांचेस ऑफ द प्लांट्स, फांद्या बघायला मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? त्या फांद्यांवरती पानं बघायला मिळणार आहेत. सो लीफ, राईट. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळणार आहे? फ्लावर्स, बरोबर आहे. आणि फ्लावर्सचं नंतर रूपांतर फ्रुट्स मध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे सिक्वेन्शियली तुम्ही जर गेला एरियल शूट सिस्टम कडे, बघा जमीन आहे, जमिनीच्या खाली जर गेला तर प्रायमरी रूट नंतर बघा प्रायमरी रूट म्हणजे काय, जे मुख्य मूळ आहे, हे सॉइल सरफेस जे मुख्य मूळ आहे हे प्रायमरी रूट वरती जे रूट येतात सेकंडरी रूट, राईट. सेकंडरी वरती जे येतात त्यांना म्हटलं जातं टर्शरी रूट. सो काउंटिंग कसं, जे मेन आहे 1 प्रायमरी रूट, एक वरती आलेला आहे 2 सेकंडरी रूट, 2 वरती 3 टर्शरी रूट. फक्त रूटचेच प्रकार आहेत. म्हणून अंडरग्राउंड रूट सिस्टम इज होमोजेनस, एरियल शूट सिस्टम इज हेटेरोजेनस. डिफरंट टाइप्स ऑफ plant organs are present. So first of all, if we go sequentially, so first part is the stem. On stem various branches are present. On branches leaf is present. Okay, on stem or spatial reproductive axis the flower is present and this flower is further converted into fruits. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर फांद्या बघायला मिळणार आहेत. फांद्यांवरती तुम्हाला पहिल्यांदा खोड बघायला मिळणार आहे. खोडवरती तुम्हाला फांद्या बघायला मिळणार, ब्रांचेस बघायला मिळणार आहेत. त्या फांद्यांवरती तुम्हाला लीव्स बघायला मिळतील, पानं बघायला मिळतील. ओके, नंतर वनस्पतींचे असे काही अवयव आहेत, म्हणजे वनस्पतींच्या अशा काहीच फांद्या आहेत, त्या फांद्यांवरती फुलं येतात, फ्लावर, आणि फुलांचं रूपांतर नंतर फ्रुट्स मध्ये होते, म्हणजे फळांमध्ये होतं. असं हे टिपिकल पार्ट्स ऑफ फ्लावरिंग प्लांट्स आहे. टिपिकल पार्ट्स ऑफ फ्लावरिंग प्लांट्स 2 पार्ट मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. अंडरग्राउंड रूट सिस्टम, एरियल शूट सिस्टम. रूट प्रेझेंट बिलो द ग्राउंड सरफेस. ग्राउंड सरफेसच्या खाली तुम्हाला रूट बघायला मिळणार आहे आणि ग्राउंड सरफेसच्या वरती शूट बघायला मिळणार आहे, म्हणजे रूट अँड शूट, राईट. So parts of typical flowering plants. These parts of typical flowering plants are explored by the tree diagram in next lectures. म्हणजे हे जे पार्ट्स ऑफ टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते आपण ट्री डायग्रामच्या मदतीनं दाखवणार आहोत. जनरली टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट बॉडी आर डिवायडेड इनटू 2 मेन पार्ट्स, रूट सिस्टम, शूट सिस्टम. तुम्ही जर बघितलं तर सर्वसाधारणपणे पहिल्यांदा मी डायग्रामच्या मदतीने तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, आता मी ट्री डायग्रामच्या मदतीने एक्सप्लेन करतोय. तर सर्वसाधारणपणे टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट बॉडी ह्याचं डिवायडेशन 2 पार्ट मध्ये होतं, रूट सिस्टम अँड शूट सिस्टम. रूट सिस्टम कशी आहे? होमोजिनस सिस्टम आहे, because only one types of plant organs are present. मग रूट सिस्टम मध्ये आपल्याला फक्त मूळ बघायला मिळतात, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टर्शियरी रूट. म्हणून रूट सिस्टमला होमोजिनस सिस्टम असं म्हटलं जातं. शूट सिस्टम हेटेरोजेनस सिस्टम. हेटेरोजेनस सिस्टम का? वेरियस टाइप्स ऑफ प्लांट पार्ट्स आर प्रेझेंट इन द शूट सिस्टम. वेगवेगळ्या प्रकारचे अवयव प्रेझेंट आहेत शूट सिस्टम मध्ये, म्हणून याला हेटेरोजेनस सिस्टम असं म्हटलं जातं. Shoot system is a heterogeneous system and it includes stem, branches, leaves, flowers. Okay, अशा पद्धतीने आपण हे टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट बॉडीची ट्री डायग्राम बघितलेली आहे. आता याच्यानंतर टिपिकल पार्ट्स ऑफ फ्लॉवरिंग प्लांट ऑन द बेसिस ऑफ व्हायटल फंक्शन्स हे बघणार आहोत. बघा
depending upon the vital functions, plant body is divided into two parts. आपण पहिल्यांदा फ्लावरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते जनरल केलेलं आहे. आता ह्या वेळेला जे आपण फ्लावरिंग प्लांटचं क्लासिफिकेशन करतोय किंवा फ्लावरिंग प्लांटचं आपण डिवायडेशन करतोय ते व्हायटल फंक्शन्स करून करणार आहे. व्हायटल म्हणजे जीवनावश्यक, म्हणजे वनस्पतींचं जीवनावश्यक कार्य कोणतं आहे याच्यावरून आपण त्याचं डिवायडेशन करतोय. सो डिपेंडिंग अपॉन द व्हायटल फंक्शन, प्लांट बॉडी इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. सो प्लांट बॉडी इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, व्हेजिटेटिव्ह पार्ट अँड फ्लोरल ऑर रिप्रोडक्टिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्ट म्हणजे दुसरं कुठला, फ्लोरल ऑर रिप्रोडक्टिव्ह पार्ट. व्हेजिटेटिव्ह पार्ट्स म्हणजे काय, तर वनस्पतींचे जे अवयव बाकीच्या अवयवांचे न्यूट्रिशन्स आणि वाढ घडवून आणतात त्यांना काय म्हणायचं आहे, व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. So vegetative parts carry out vital functions such as nutrition and growth. An example of vegetative part is the root, stem and leaves. Right? Floral or reproductive part, that means what? So those plant parts which is concerned with the sexual reproductions, म्हणजे वनस्पतींचे जे अवयव सेक्शुअल रिप्रोडक्शन्स मध्ये सहभागी होतात, लैंगिक प्रजनन मध्ये सहभागी होतात, त्यांना काय म्हणायचं आहे, फ्लोरल ऑर रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स. एक्झाम्पल काय आलं, फ्लावर इज द reproductive parts. So in this way, in these lectures we were discussed the parts of typical flowering plants with the help of diagram and tree charts. Okay, जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.